हाय हॅलो, कसे आहात सर्व. स्वागत करते मी तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठल्या उठल्या इथं मी भांडे घासून घेतले, कारण रात्रीचे भांडे पडून होते. कसं आहे ना, भांडे घासून घेतले की बाकीचे सर्व कामं आवरायला सोपं जातं, कारण ते भांडे पडून असले ना काहीच करावं वाटत नाही. भांडे वगैरे घासून घेतले, ओटाक 3 केला, तेवढ्यात माझा बेटू पण उठला. तर मी इथं जेवण करत असतानाच माझा बेटू उठून गेला. मग काय मी माझं जेवण वगैरे करून घेतलं, थोड्या वेळ त्याचे लाड केले. नंतर मी त्याच्या जेवणाची तयारी केली, कारण आम्हाला उठल्या उठल्या भूक लागते, त्यामुळे लगेच मी त्याच्या जेवणाची तयारी केली. तर आज मी त्याच्यासाठी बनवणार होते बीटरूटचे पॅनकेक. त्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतला, त्यामध्ये थोडंसं बीट खिसून टाकलं आहे. तुम्ही हे बीट ना वाफवून पण टाकू शकता, एक तर उकडून पण टाकू शकता. ते बीट मी खिसून टाकलं, त्यामध्ये थोडासा कांदा, थोडंसं लसणची पाकळी टाकली आणि हे छान असं मिक्स करून घेतलं. तव्याला खूप सारं तूप लावलं आणि त्यावर हे बॅटर पसरवून दिलं. नंतर पसरल्यानंतर त्याच्यावर वरतून पण थोडंसं तूप लावलं आणि आलटून पलटून हे बॅटर छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलं. नंतर भाजून झाल्यानंतर ना माझ्या बेटूला खायला दिला. आणि तुम्हाला खरं सांगते, माझ्या बेटूला हे खूप जास्त आवडते. मी हप्त्यातून 1 किंवा 2 वेळा हे बनवते आणि तो पण खूप जास्त आवडीने खाते. तुमच्या बाळासाठी पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचं बाळ खाते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा.